आता मुलींना या ठिकाणी मोफत शिक्षण भेटणार आहेत. कोणत्या मुलींना या ठिकाणी मोफत शिक्षण भेटणार आहेत, अटी काय आहेत, त्यानंतर तुमचं उत्पन्न किती लाखापर्यंत पाहिजे, त्यानंतर कोणत्या अभ्यासक्रमासाठी या ठिकाणी ही सवलत भेटणार आहेत. ओके, सविस्तर इन्फॉर्मेशन आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत. तुम्ही जर अजून आपल्या ए क्लास एज्युकेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर अगोदर सर्वांनी आपल्या ए क्लास एज्युकेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्या शेजारील बेलचं बटन सर्वांनी प्रेस करा. सविस्तर इन्फॉर्मेशन आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत. ओके, GR प्रसिद्ध झालेला आहे. मुलींना या ठिकाणी मोफत शिक्षण भेटणार आहेत. कोणत्या कोणत्या अभ्यासक्रमासाठी मोफत शिक्षण भेटणार आहेत, 100% फीज मध्ये या ठिकाणी सवलत तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे. सविस्तर इन्फॉर्मेशन आता आपण बघूयात. आता हा GR या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे ती व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग SCBC, म्हणजे ज्या विद्यार्थिनी EWS किंवा SCBC कॅटेगरी मधनं येत असेल किंवा OBC कॅटेगरी मधनं येत असेल तर त्यांना अगोदर 50% परीक्षा शुल्क व शैक्षणिक शुल्क या ठिकाणी मंजूर झालेला होता, परंतु आता 100% लाभ मंजूर करण्याबाबत हा GR या ठिकाणी आहेत. म्हणजे तुम्हाला 100% शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कात त्या ठिकाणी लाभ भेटणार आहेत. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मोफत शिक्षण भेटणार आहेत. कोणत्या कॅटेगरीच्या मुलींना, EWS, त्यानंतर OBC आणि SCBC. काही अटी आहेत तर त्या पण आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर काय दिलेलं आहे त्यांनी या ठिकाणी, व्यावसायिक अभ्यासक्रम घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग SCBC तसेच OBC या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कच्या 50% ऐवजी 100% लाभ मंजूर करण्याबाबत. ओके, सविस्तर इन्फॉर्मेशन आपण बघणार आहोत. ही जी सवलत आहे तर ही सवलत कोणत्या विद्यार्थिनींना भेटणार आहेत, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग करताय, तसेच वैद्यकीय शिक्षण MBBS करताय, त्यानंतर BMS करताय. ओके, त्यानंतर औषधी द्रव्य विभाग, तुम्ही जर फार्मसी करत असाल, बी फार्मसी, किंवा कृषी व पशुसंवर्धन म्हणजे कृषीची डिग्री करत असाल, तसेच दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग या विभागाच्या आधिपत्याखालील शैक्षणिक संस्थाद्वारे राबवल्या जाणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या इतर मागास प्रवर्ग OBC, म्हणजे तुम्ही कॅप मधनं जर ऍडमिशन घेतलं, ओके, मॅनेजमेंट मधनं ऍडमिशन घेतलं तर ह्या सवलतीचा तुम्हाला लाभ होणार नाही. तुमचं जर कॅपद्वारे ऍडमिशन झालं या ठिकाणी आणि तुमची कॅटेगरी OBC असेल, EWS असेल किंवा SCBC मधनं तुम्ही जर फॉर्म भरणार असाल, ओके, आणि तुमचं जे काही वार्षिक उत्पन्न आहे तर ते वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल, 8 लाखापेक्षा कमी असेल तर ही सवलत त्या मुलींना त्या ठिकाणी भेटणार आहेत. ओके, कोणत्या मुलींना, ज्या मुली उच्च शिक्षण घेता, इंजिनिअरिंग, फार्मसी असेल, त्याच्यानंतर मेडिकल म्हणजे MBBS असेल, BMS असेल, ओके, किंवा कृषीची तुम्ही डिग्री करत असाल, आणि बाकी हे जे काही दुग्ध व्यवसाय आहेत, मत्स्य व्यवसाय विभाग, ओके, या विभागाच्या आधिपत्याखाली शैक्षणिक संस्थाद्वारे राबवल्या जाणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया. ओके, म्हणजे तुम्ही याची डिग्री घेत असाल तर तुम्हाला ह्या ठिकाणी 100% फीस मध्ये तुमची सवलत या ठिकाणी भेटणार आहेत. कोणत्या मुलींना, ज्या EWS, OBC किंवा SCBC मधनं फॉर्म भरत आहेत आणि त्यांचं वार्षिक उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी आहेत. ओके, 8 लाख किंवा 8 लाखापेक्षा कमी आहेत. ओके, पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कच्या 50% लाभ देण्यात येतो. आता 50% लाभ देण्यात येतो सर्वांना माहिती आहे. तुम्ही इंजिनिअरिंगची जी काही फीज आहेत, ओके, सपोज 1.5 लाख फीज असेल तर आपण 70-75 हजार भरतो. वरची जी काही फीज आहे तर ती गव्हर्नमेंट आपल्याला देत असतं शिष्यवृत्तीद्वारे. ओके, आता व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचे प्रमाण 36% इतके मर्यादित आहेत. नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने व मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त व्हाव्यात, महिला सक्षमीकरणाअंतर्गत आर्थिक पाठबळाअभावी व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहू नये ही बाब विचारात घेऊन राज्य मंत्रिमंडळाच्या 5 जुलै रोजी झालेल्या बैठकीतील ओके हा निर्णय घेण्यात आलेला आहे. ओके, आता नवीन शासन या ठिकाणी काय आहेत, राज्यातील शासकीय महाविद्यालय, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालय, अंशतः अनुदानित टप्पा व कायम विना अनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतन किंवा सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभिमत विद्यापीठे,
ओके. खाजगी अभिमत विद्यापीठे स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे वगळून, म्हणजे ज्यांची स्वतःची युनिव्हर्सिटी आहे ती वगळून. ओके. व सामाजिक विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमास शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही कॅपने ऍडमिशन घेतात. ओके. प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी ज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहेत अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील व इतर मागास प्रवर्गातील, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या आताचे नूतनीकरण केलेल्या ओके मुलींना उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग या इतर मागास बहुजन कल्याण विभाग ह्या विभागाकडून सध्या देण्यात येणाऱ्या परीक्षा शुल्क व शैक्षणिक शुल्क 50% लाभाऐवजी 100% लाभ देण्यास शैक्षणिक वर्ष 2024 पासून शासन मान्यता देत आहे. तसेच यासाठी येणाऱ्या 906.5 कोटी एवढा अतिरिक्त आर्थिक भारास मान्यता देण्यात येत आहेत. ओके. आता ज्या मुली नवीन प्रवेश घेणार आहेत 2024-25 ला इंजिनिअरिंग असेल किंवा मेडिकल असेल त्या साईडला, ओके, जी प्रोफेशनल डिग्री आहे त्या साईडला, तर त्या मुलींना या ठिकाणी 100% फीस मध्ये सवलत भेटणार आहेत. ओके. आणि ज्या मुलींनी ऑलरेडी ऍडमिशन घेतलेले आहे 2020 ला असेल, 21, 22, 23 आणि त्यांनी अर्जाचे नूतनीकरण केले असेल तर त्या मुलींना या ठिकाणी 100% सवलत या ठिकाणी भेटणार आहेत. ओके. तर तुम्हाला सविस्तर इन्फॉर्मेशन भेटली असेल. ओके. ज्या विद्यार्थ्यांनी कॅटेगरी मधून येतात, ओबीसी असेल, एससीबीसी, ईडब्ल्यूएस असेल, ओके, आणि त्यांनी प्रोफेशनल एज्युकेशनला ऍडमिशन घेतलेलं असेल, ओके, इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल, त्याच्यानंतर कृषीची तुम्ही जर डिग्री करत असाल, त्याच्यानंतर एमबीबीएस, बीएमएस असेल तर, आणि तुमची जी काही युनिव्हर्सिटी आहे तर ती फक्त प्रायव्हेट नाहीये, तुम्हाला ऑलरेडी या ठिकाणी 50% सवलत भेटत आहेत, 50% फीज मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी सवलत भेटत आहे. तर अशा मुलींना या ठिकाणी 100% फीज मध्ये शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क या ठिकाणी भेटणार आहे. ओके. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.